अकोले तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत सोमनाथ बांडे या युवकाने मुलीला पळवून नेत तिची फसवणूक करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. मुलीच्या वडिलांनी अकोले पोलिसांमध्ये फिर्याद दिल्यानंतर आरोपीला अटक करत राजूरचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी अटक करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केलं होतं. सदरचा खटला संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालला. खटल्यादरम्यान दोषारोपपत्रात पीडित मुलीचा जन्माचा दाखला सादर केलेला नव्हता. भारतीय दंड संहिता 173(8) नुसार पीडित मुलीचा जन्म दाखला न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आणि त्यामुळे ती अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं. सरकारी वकील संजय वागचौरे यांनी सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला. या खटल्यामध्ये पीडिताचा जन्मतारखेचा दाखला सर्वात मोठा पुरावा ठरला आणि त्यावरच अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश भगत यांनी आरोपीला 10 वर्ष सश्रम कारावास आणि 5,000 रुपये दंड न भरल्यास 6 महिने अधिक सश्रम कारावास आणि कलम 366-363 मध्ये 6 महिने सश्रम कारावास आणि 500 रुपये दंड न भरल्यास अधिक 1 महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील संजय वागचौरे यांनी काम पाहिलं. याप्रसंगी सरकारी वकील संजय वागचौरे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. आज दिनांक 7/2/2017 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सीमा भगत यांनी आरोपी सोमनाथ बांडे राहणार खडकी तालुका अकोला यास बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये सोमनाथ बांडे यास 10 वर्ष सक्त मजुरी व 5,000 रुपये दंड पोक्सो कलम 6 खाली दिलेली असून 376 या कलमा 376(2) या कलमान्वये 10 वर्ष सक्त मजुरी व 5,000 रुपये दंड, तसंच अल्पवयीन मुलीला पळून नेलं आईवडिलांच्या परवानगीवर हे कलम 363 खाली 6 महिने सक्त मजुरी, तसंच अल्पवयीन मुलगीला पळून नेऊन तिच्याशी लग्न करण्याचा तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्याचा प्रयत्न करणं 366(अ) या कलमाखाली त्याला 1 वर्ष सक्त मजुरी व 500 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे. सदर आरोपीच्या विरुद्ध अकोले पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं. सदर केसमध्ये पोलीसनी तपास करताना मुख्य पुरावा म्हणून जे मुलीचं जन्माचा दाखला दाखल करणं आवश्यक होतं ते सदर केसमध्ये तपास करताना दोषारोपपत्र दाखल करताना दाखल झालेलं नव्हतं. अत्याचार कायद्यामध्ये माजी नगर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांना एक विनंती अशी राहील, प्रत्येक केस अशा प्रकारच्या प्रत्येक केसचा तपास करताना त्यांनी मुलीचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे कोर्टामध्ये तपास करताना आपण दाखल करता त्याऐवजी जी अत्याचारित मुलगी आहे तिचे जन्माचा दाखला मिळवला तर तो जास्त चांगल्या प्रकारचा पुरावा हा समजण्यात येतो. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे प्राप्त करून आरोपीच्या विरुद्ध केसमध्ये दाखल केले जातात तर ते काही जास्त महत्त्वाचा पुरावा कोर्टामध्ये समजण्यात येत नाही आणि त्याला एव्हिडेंटरी व्हॅल्यू ही कमी असते. त्यामुळे सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी शक्यतो बाल लैंगिक अत्याचार 18 वर्षाच्या आतल्या मुलींच्या बाबतीत मुलींच्या बाबतीतला हा कायदा असल्यामुळे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे वयाचा दाखला सदर प्रत्येक केसमध्ये प्राप्त करून तो चार्जशीटसोबत दाखल करावा. व सदर केसमध्ये दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलीचे वडील हे या केसमध्ये मुलीला पोलीस स्टेशनला हजर केल्यानंतर तिचा स्वीकार त्यांनी केला नाही. त्यामुळे सदर मुलीला संज्ञानगृहामध्ये पाठवले आले आणि त्यानंतर तिला राजूरवरून स्नेहालय इथं पुढील पालनपोषणासाठी तिथं पाठवून आले. सदर मुलीची साक्ष या कोर्टामध्ये नोंदवताना ती स्नेहालयातच होती आणि तिने कोर्टात येऊन आरोपीच्या विरुद्ध तिला बळजबरीने पळून नेले याबाबत आणि तिची इच्छा नसताना तिची अशी शरीर संबंध केल्याचा पुरावा मेहरबान कोर्टात दिला. तसंच सदर मुलीचं पोलिसांनी घेतलेलं स्टेटमेंट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अकोले यांनी घेतलेले स्टेटमेंट हे 2 महत्त्वाच्या गोष्टी या केसमध्ये आरोपीला पुरावा साबित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या. सर्व गोष्टींचा विचार करता तसेच मेडिकल सर्टिफिकेट हेही आरोपीच्या विरोधात होते. सदर मुलीचे शरीर संबंध झाल्याचाही पुरावा कोर्टामध्ये सरकार पक्षाने आणलेला होता आणि तो साबित केला आणि सर्व गोष्टींचा विचार करता सरकार पक्षाने केस ही आरोपीच्या विरुद्ध प्रत्येक कलमान्वये 376(2), 363, 366 आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस कायदा
4, 5 आणि 6 खाली आरोपीला साबित करून आरोपीला कोर्टाने 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली. न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके, एस9 मीडिया, संगमनेर.